तर शिक्षा अशी आहे की तुला माझा खूप लाडका मित्र सारंग साठेला फोन करायचा आहे आणि त्याच्याशी तुला हे बोलायचं आहे की तुला जे एवढे मिलियन्समध्ये सबस्क्रायबर्स आहेत ते तू कसे विकत घेतलेस. तू अभिनयाच्या पलीकडे एक डबिंग आर्टिस्ट पण आहेस, जे तू सतत इंस्टाग्रामवरती पोस्ट करत करत लोकांना दाखवून देतेस. दाखवून थोडक्यात तू आवाज काढतेस. हो. मी काही नावं घेईन, त्यांचा प्लीज आवाज काढून दाखवलास तर अरे बाप, फारच आनंद होईल मला. अरे बापरे, अश्विनी भावेंचा आवाज काढून दाखव. मला नाही आहे. ठीक आहे. सुलेखा तळवळकर याचा आवाज काढून दाखव. मला नाही आहे त्यांचे आवाज. हेमांगी कवीचा आवाज. नाही. आपल्याच इंडस्ट्री मधल्या स्त्रीचा आवाज आपण होऊ शकत नसू तर काय उपयोग आहे याचा. पण मी कशी माझा आवाज woman होती, empowerment? पण मी माझा आवाज होतीये ना. मी दुसऱ्यांचा आवाज होऊन त्यांची एम्पॉवरमेंट कशी होणार आहे. मी माझा आवाज झाले तर माझी स्वतःची एम्पॉवरमेंट मी करेन आणि त्याच्यावर मी इन्स्पायर करेन दुसऱ्या लोकांना. असं नाही वाटत तुला? म्हणजे तू इतकी स्वार्थी आहेस की तुला फक्त तुझाच विचार करायचा आहे. हो हो. हसू येत असेल तर हसू शकतो. मला नाही हसू येत. अच्छा, ठीक आहे. या पलीकडचे तुझे काही छंद, निर्जीव गोष्टींना नावं ठेवणे. उदाहरणादाखल तूच सांगू शकशील का की तू कुठल्या गोष्टींना काय नाव दिलंयस. मी जे ऐकलं ते फ्रीजला काहीतरी नाव दिलंयस. काय नाव आहे ते? शोलगट्टू. अच्छा. आणि तुझी नवीन जी गाडी आहे त्याचं काय नाव आहे? तिचं नाव इग्लू आहे. अच्छा. मला खरं तर आनंद होतो हे सगळं सांगताना, पण आता मी हसू शकत नाहीये. नाहीतर नाही, तू हसू शकतेस. नाही, मी हसले तर शकतेस तू मला तू. फोन लावायला सांगशील ना. मला शिक्षा नकोय. बरं. खूप शिक्षा झाली. तर हे नावं ठेवण्याचा जो काही गुणधर्म आहे हा पुण्यातून आलाय की काय? हा हा पुण्यातूनच आलाय. म्हणजे हा माझ्यामध्येच आहे. मी लहानपणी खूप एकटी राहिलेली व्यक्ती आहे. त्याच्यामुळे मी खूप माझ्या आजूबाजूच्या निर्जीव वस्तूंशी इंटरॅक्ट करता करता वाढली आहे. आणि माझ्याकडे नेहमी एक पाळीव प्राणी असायचा, साधारण 6वीपासनं वगैरे. तर युजली मी त्यांच्याशी बोलायचे. तर मुंबईत आल्यानंतर हे जास्त झालं, कारण मुंबईत माझ्याशी बोलायला किंवा मला कोणाशी बोलायलाच असं कोणी नव्हतं. तर मी वस्तूंना नावं देणं सुरू केलं होतं. माझ्या एसीचं नाव येसू आहे. एक अशी एक मुलगी आहे नाईट स्टँड म्हणून, तिचं नाव ज्ञाना आहे. तिच्या आतमध्ये लाईट लागतो, सो ज्ञानाचा प्रकाश. तिच्या आतमध्ये लाईट लागतो. हा, मी तेच ते हे आहे ना असं मॉडेल, तर आतमध्ये लाईट लागतो आणि मग त्याशी रात्रीचा नाईट लॅम्प आहे ना तो, तर मग तो ज्ञानाचा प्रकाश आहे. त्याच्यात मी झोपते. तुला हसू येत आहे? तुला हसू येत आहे? तो ज्ञानाचा प्रकाश आहे हा विनोद आहे तुझा. पण तुला हसू आलंय? नाही हसू, मी एवढंच हसतो. मी याच्यापेक्षा हा हा कधी हसलो जेव्हा कॉन्टेंट मिळाला. ठीक आहे, आता बघूया काय कॉन्टेंट मिळतोय. काय आहे शिक्षा? ओके. अब मिलेगा कंटेंट. ठीक आहे. तर काय शिक्षा आहे? तर शिक्षा अशी आहे की तुला माझा खूप लाडका मित्र सारंग साठेला फोन करायचा आहे आणि त्याच्याशी तुला हे बोलायचं आहे की तुला जे एवढे मिलियन्समध्ये सबस्क्रायबर्स आहेत ते तू कसे विकत घेतलेस. मी त्याला ओळखत नाही सारंगला. म्हणजे आम्ही असे वाया वाया एकमेकांना ओळखत. पण आता तो तुला चांगलंच ओळखेल. फोन लाव. हा माझा फोन उचलणारच नाहीये. त्याच्याकडे माझा नंबरच नाहीये. हॅलो. सारंग साठे का? नमस्कार, मी अभिषेक खणकर बोलतोय. हां, विझूट कंपनी नावाच्या यूट्यूब चॅनलवरून. नाही अरे, कारण आपण कधी एकमेकांशी बोललो नाही आहोत, आपली काही ओळख नाही, काही नाही. हे बघ, ते आता काही सांगण्यात पॉईंट नाही आहे. मला फक्त तुला एक प्रश्न विचारायचा होता असा की जे काही तुला सबस्क्रायबर्स आणि फॉलोअर्स आहेत तुझे बाडीपचे, ते तू साधारण काय रेटने विकत घेतलेस? नाही, अंडी असं काही नाहीये, पण ठीक आहे. म्हणजे मी तुला बोलवू शकतोय ना, मग तेव्हा मी हा प्रश्न विचारतो तुला. कारण आता काय आहे, प्रियदर्शनी इंदलकर बरोबर आहे मी.
आणि तिने मला हा प्रश्न विचारायला लावलाय तुला. ओळख पाळख नसताना आपलं पहिलं कॉन्व्हर्सेशन हे व्हावं. ओके, तोवर थोडंसं पुढे जाऊया. फार काही हिच्याबद्दल बोलण्यासारखं नाही आहे. अर्थातच या पॉडकास्टवरती प्रियदर्शिनीला बोलवण्याचं कारणच हे की तिला बघून लोकांनी यावं. ती काय बोलते, तिचं काय करिअर, ह्यात कोणाला आहे इंटरेस्ट? तुला आणि तूच माहिती काढलीस ही सगळी, सो अपेरेंटली तुला तर इंटरेस्ट आहे. नाही 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 नाही. तसा मला इंटरेस्ट असता तर मग मी कॅमेरा सेटअप लावून कशाला भेटलो असतो तुला ना. कारण मी की दुसरीकडे अदरवाईज कुठेतरी मी तुला भेटलो भेटलेच नसते ना. Emotional damage.